शुभ प्रभात मित्रांनो. आज आपण हॅरॉड डोमर यांच्या आर्थिक वृद्धीचे जे प्रतिमान आहे तर त्याविषयीची माहिती घेणार आहोत. खरं तरी या सत्रामध्ये आपला सिलेबस थोडासा मागे पडलेला आहे. त्याला जास्त वेगात पुढे नेण्यासाठी आता इथून पुढे आपले लेक्चर्स रेग्युलरली येतील. आता हे जे हॅरॉड डोमरचे प्रतिमान आहे तर याने जी आधुनिक काळातील आर्थिक वृद्धीची जी प्रतिमान आहेत तर त्यांची सुरुवातीचा भाग म्हणून या हॅरॉड डोमर प्रतिमानांकडे पाहिलं जातं. हे दोन व्यक्ती म्हणजे रॉय हेरॉड आणि इव्हसे डोमर. यापैकी रॉय हेरॉड हे जे व्यक्ती आहेत तर हे इकॉनॉमिस्ट होते, ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते, आणि इव्हसे डोमर हे अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते. तर तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी लक्षात ठेवू शकता. रॉय हेरॉड प्रसिद्ध आहेत की फॉर रायटिंग द लाईफ ऑफ जॉन मेनार्ड केन्स. त्यांनी जॉन मेनार्ड केन्सची बायोग्राफी लिहिलेली आहे आणि त्यात केन्स आणि त्याचं योगदान याविषयी त्यांनी भरपूर लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं रॉय हेरॉड प्रसिद्ध आहेत की त्यांच्या या हॅरॉड डोमर प्रतिमानासाठी. या दोघांच्या प्रतिमानाचं नाव जरी एकत्र घेतलं गेलं असलं तरी या दोघांनी आपली प्रतिमानं वेगवेगळ्या वर्षी आणि वेगवेगळ्या ठिकाणी इंडिपेंडेंटली किंवा स्वतंत्रपणे मांडलेली आहे. एकाने 1939 आणि एकाने नंतर. तर मात्र त्यातून निघणारं जे कन्क्लुजन आहे ते जवळपास सारखं निघतं आणि त्यामुळं याला दोन्ही प्रतिमानांना हॅरॉड डोमर प्रतिमान असं म्हटलं जातं. चला तर बघूयात मग काय आहे हे हॅरॉड डोमर प्रतिमान, की ज्याचा बहुतांश राष्ट्रांमध्ये आर्थिक वृद्धीचा अभ्यास करत असताना ज्याचा नेहमीच संदर्भ घेतला जातो. ठीक आहे. इथे जर आपण पाहिलं, द हॅरॉड डोमर मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आर बेस्ड ऑन द एक्सपिरियन्सेस ऑफ ॲडव्हान्स कंट्रीज. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे तर द ग्रोथ मॉडेल ऑफ हॅरॉड अँड डोमर दे आर रिलेटेड विथ द इकॉनॉमीज ऑफ द डेव्हलप्ड कंट्रीज. हे प्रतिमानं विकसनशील राष्ट्रांसाठी नसून प्रामुख्यानं डोमर आणि हॅरॉड यांनी ही अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा अर्थव्यवस्थांमध्ये कशा प्रकारे सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी घडून आणता येईल यासाठी हे लिहिलेलं प्रतिमान आहे. दे आर प्रायमरली ॲड्रेस टू एन ॲडव्हान्स कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अँड अटेम्प्ट टू अनालाइज द रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टडी ग्रोथ. या दोन्ही प्रतिमानांचा एक मुख्य उद्देश काय आहे किंवा दोन्ही अर्थतज्ञांचा मुख्य उद्देश काय आहे तर जी ऑलरेडी विकसित असणारी जी अर्थव्यवस्था आहे की जिथं पूर्ण रोजगार आधीच प्रस्थापित झालेला आहे, अशा अर्थव्यवस्थेमध्ये कुठलीही तेजी मंदीची चक्र न येता सातत्यपूर्ण दराने म्हणजेच स्टेडी आर्थिक वृद्धी कशी घडून येईल यालाच ते म्हणतात स्टेडी ग्रोथ. तर कशी घडून येईल, सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी घडवण्यासाठी काय केलं पाहिजे, हा यांच्या एकूण अभ्यासाचा विषय होता. नंबर 3, the Harrod Domer model is Keynesian model of economic growth. It is used in development economics to explain economy's growth rate in terms of the level of savings and of capital. तर हे दोन्ही प्रतिमानं जे आहेत तर हे केन्शियन विचारसरणीवर आधारित आहेत. केन्शियन विचारसरणीवर आधारित म्हणजे की जिथं केन्स मागणीचं नियंत्रण जास्त करण्यासाठी जो सांगतो आणि त्यासाठी शासकीय हस्तक्षेप आहे करावा असं सांगतो. खरं तरी या सिद्धांताच्या गृहीतकामध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी गृहीत धरलेली आहे की ज्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो असं गृहीत धरलेलं आहे. पण ह्या मॉडेलचं एकूण जे फिलॉसॉफी आहे तर ते मात्र केन्शियन इकॉनॉमिक्सवर आधारित आहे. आणि जर आपल्याला आर्थिक वृद्धी सातत्यपूर्ण दराने घडून आणायची असेल तर आपण बचत आणि गुंतवणूक कशी केली पाहिजे याविषयी हे प्रतिमान आपल्याला माहिती देतं. तर या दोन्ही प्रतिमानांमधनं असंच मांडण्यात आलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये एक सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी कधीच शक्य नसते किंवा सहसा शक्य नसते. सातत्यानं अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार चक्र म्हणजे बिझनेस सायकल्स येत असतात, अप्स अँड डाऊन्स येत असतात. सो दिस मॉडेल एम्स दॅट वी शुड बी एबल टू मिनिमाइज द अप्स अँड डाऊन्स, की हे जे अर्थव्यवस्थेमधले उतार चढाव आहेत, जी व्यापार चक्र आहेत, तर ही दोन्ही कमी कशी करता येतील, एक सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धीचा दर कसा साध्य करता येईल
यावर ह्या दोन्ही प्रतिमानांचं केंद्र म्हणजे लक्ष केंद्रित असल्याचं आपल्याला दिसून येते. आता रॉय हेरोडने 1939मध्ये आणि इव्हसे डोमरने 1946मध्ये ही प्रतिमानं मांडली. याच प्रकारचं एक प्रतिमान गुस्ताव कॅसेल यांनी सुद्धा मांडलेलं होतं. गुस्ताव कॅसेल तुम्हाला लक्षात असेल तर गुस्ताव कॅसेलनी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी मांडलेली आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी ही इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समधली विनिमय दराच्या संदर्भातली महत्त्वाची थिअरी आहे. आणि त्याच्या मते आणि जी थिअरी आजही खूप व्हॅलिड आहे की द एक्सचेंज रेट बिटवीन टू कंट्रीज डिपेंड्स अपॉन द पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ऑफ दोज टू कंट्रीज इन देअर रिस्पेक्टिव्ह कंट्रीज. तर त्या विशिष्ट देशामध्ये त्या पैशाची जी क्रय शक्ती आहे, जी खरेदी क्षमता आहे, त्याच्यावरनं जो विनिमयाचा दर असतो तो ठरत असतो, असं गुस्ताव कॅसेलनी मांडलं होतं पर्चेसिंग पॉवर पॅरिटी थिअरीमध्ये. त्याच गुस्ताव कॅसेलनी सुद्धा हेरॉड डोमर सारखेच प्रतिमान 1924ला मांडलं होतं, पण ते जास्त करून प्रसिद्ध हेरॉड डोमरच्या नावाने आहे. हेरॉड डोमरचे मॉडेल जे आहे तर इट वॉज द प्रिकर्सर टू द एक्सॉजिनस ग्रोथ मॉडेल. आता खरं तरी एक्सॉजिनस ग्रोथ मॉडेल म्हणजे की बाह्य आर्थिक वृद्धीवर आधारित असणारा विकासाचे प्रतिमान. बाह्य आर्थिक वृद्धीचा अर्थ असतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापाराचं महत्त्व त्या देशातल्या आर्थिक विकासात प्रमुख असतं. अशा प्रतिमानांना एक्सॉजिनस ग्रोथ मॉडेल किंवा आर्थिक वृद्धीची प्रक्रियेवर देशाबाहेरील घटकांचा प्रभाव पडतो असं ग्रोथ मॉडेल म्हणजे एक्सॉजिनस ग्रोथ मॉडेल. तर त्याची सुरुवात म्हणून या मॉडेलकडे पाहिलं जातं. आता सुरुवातीला आपण जे बघणार आहोत तर ते आहे इव्हसे डोमरचे मॉडेल. इव्हसे डोमर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की यांनी 1946मध्ये अमेरिकेमध्ये, ते अमेरिकन इकॉनॉमिस्ट आहे, त्यांनी हे महत्त्वाचं प्रतिमान मांडलं. आणि या प्रतिमानामध्ये त्यांनी रिक्वायरमेंट्स ऑफ स्टेडी ग्रोथ म्हणजेच काय की सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धीसाठी कशाची आवश्यकता असते हे त्यांनी मांडलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन का तयार होतं, उतार चढाव काय येतात, व्यापार चक्र काय येतात आणि ते येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याची माहिती या हेरॉड डोमर प्रतिमानातून मिळते. तर जरूर लक्ष द्या याच्याकडे. रिक्वायरमेंट्स ऑफ स्टेडी ग्रोथ. So both Harrod and Domer are interested in discovering the rate of economic growth necessary for smooth and uninterrupted working of the economy. आता आपण पाहतो की बिझनेस सायकल्स आर वन ऑफ द प्रॉमिनंट फीचर्स ऑफ द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कुठल्याही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण काय असतं तर ते व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्या अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्रांचे अस्तित्व आहे. मात्र हे दोन्ही अर्थतज्ञ आहेत की त्यांना असं वाटतं की इकॉनॉमीची फंक्शनिंग कशी व्हायला पाहिजे, स्मूथ व्हायला पाहिजे आणि अनइंटरप्टेड व्हायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी मग काय करता करू शकेल तर त्या गोष्टी त्यांनी यात सांगितलेल्या आहेत. सो या दोन्हींनी काय केलेलं आहे की ते असाइन अ की रोल टू इन्व्हेस्टमेंट इन द प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. यांच्या मते अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो भूमिका आहे तर ती गुंतवणुकीची भूमिका आहे. आणि यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेमधील गुंतवणुकीमुळे दोन प्रकारची दुहेरी भूमिका पार पाडली जाते गुंतवणुकीकडनं. आणि एकीकडे गुंतवणुकीमुळं काय होतं की ज्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते त्या लोकांचं उत्पन्न वाढतं आणि दुसरीकडे काय होतं तर ज्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते त्या क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढते. म्हणजे एकीकडे उत्पन्न वाढल्यामुळं मागणी वाढते आणि दुसरीकडे गुंतवणूक वाढल्यामुळे उत्पादनही वाढते. आता समजा हे वाढलेलं जी गुंतवणूक आहे, समजा आत्तापर्यंत 100 कोटी गुंतवणूक होत होती, आता नव्यानं 100 कोटींची गुंतवणूक झाली. आता ही 100 कोटी रुपये जी नवी गुंतवणूक आहे तर ती कुणाचं तरी उत्पन्न म्हणून जाणार आहे आणि त्यांची मागणी वाढणार आहे. आता या काळात जर वस्तू आधीच्या इतक्याच असतील म्हणजे 1000 कोटींच्याच असतील आणि मागणी मात्र आता ह्या नवीन 100ची म्हणून 1100 कोटींची झाली आणि जर वस्तूंचं उत्पादन तितकं झालं नाही 1100 कोटींच्या म्हणजे मागणी खपवू शकेल इथपर्यंत,
तर मग काय होईल की मागणी जास्त आणि पुरवठा कमी, आणि मग अर्थव्यवस्थेत तेजीची परिस्थिती निर्माण होईल. किंवा कधी कधी पुरवठा जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली तर मंदीची परिस्थिती येईल. अशी दोन्ही परिस्थिती येऊ नये म्हणून गुंतवणूक कोणत्या दराने वाढवावी, जेणेकरून गुंतवणुकीमुळे निर्माण होणारी मागणीतील वाढ आणि पुरवठ्यातील वाढ ह्या दोन्हीही समान असतील असा गुंतवणुकीचा दर शोधणे, म्हणजेच रिक्वायरमेंट ऑफ स्टेडी ग्रोथ शोधणे, रिक्वायर्ड रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट फॉर स्टेडी ग्रोथ शोधणे, हा या आर्थिक वृद्धीच्या प्रतिमानाचा एकूण उद्देश आहे. आता या दोघीमध्ये जर काही मागणी आणि पुरवठ्यामध्ये काही जर विसंवाद निर्माण झाला तर काय होईल, आयदर देर इट विल लीड टू एक्सेस आयडल कॅपॅसिटी. काय होईल की अतिरिक्त उत्पादन क्षमता तयार होतील. जर पुरवठा जास्त असेल, मागणी कमी, तर माल खपणार नाही आणि मग झालेल्या उत्पादन क्षमता आहेत त्या पडून राहतील, आयडल राहतील. आणि त्यामुळे मग परत गुंतवणूकदार काय करतील, उद्योजक काय करतील की त्यांची दे विल कर्टेल देअर इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. ते स्वतःचं जे गुंतवणूक खर्च आहे तो कमी करतील. आणि दुसरीकडे काय होईल की यामुळं मग लोकांचं उत्पन्न कमी होईल आणि मग त्यातून परत एकदा अर्थव्यवस्था ही या स्टेडी पाथपासनं भटकून जाईल. आणि त्यामुळं मग हॅरोल्ड डोमर काय सांगतात की जर पूर्ण रोजगार आपल्याला हवा असेल तर गुंतवणूक वाढली तर पाहिजे, नेहमीच वाढली पाहिजे, मात्र ती अशा दराने वाढली पाहिजे की जेणेकरून जे काही आपण भांडवल गुंतवलेलं आहे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर झाला पाहिजे. मग हा जो गुंतवणुकीचा दर आहे की ज्यामुळं आर्थिक विकासाचा, वृद्धीचा असा दर साध्य केला जातो ज्यातून पूर्ण रोजगार टिकतो, अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी येत नाही, अर्थव्यवस्थेतील क्षमतांचा पूर्ण वापर होतो, त्यालाच ते काय म्हणतात, फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ, किंवा याला त्यांनी दुसरं नाव वापरलेलं आहे फुल कॅपॅसिटी ग्रोथ रेट, की पूर्ण क्षमतांचा वापर होणारा वृद्धी दर किंवा पूर्ण रोजगार हा प्रभावित न करणारा आणि पूर्ण रोजगाराची स्थिती कायम राखणारा वृद्धी दर, असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. आता इथं आणखीन डिटेलमध्ये आपण समजून घेऊ की डोमरला काय म्हणायचं आहे. त्याचं म्हणण्याप्रमाणे की जेव्हा आपण गुंतवणूक करतो, आता आपण गुंतवणूक वाढवली, आता गुंतवणूक ज्या क्षेत्रामध्ये झालेली आहे, समजा एखादी कंपनी आपण काढायला घेतली, त्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केल्यामुळे ज्या नवीन लोकांना रोजगार मिळालेला आहे, ज्या लोकांची जमीन आपण विकत घेतलेली आहे, ज्या लोकांचं आपण कामाला ज्यांना ठेवलेलं आहे, अशा सर्व लोकांना काय होतं, आपण पगार द्यायला सुरुवात करतो, त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात कुणाला खंड द्यायला सुरुवात करतो, व्याज द्यायला सुरुवात करतो. यातून या लोकांची काय होते, इन्कम वाढते. बरं, इन्कम वाढल्यामुळं काय होतं, इन्कम वाढते आणि इमिजिएटली काय होतं की त्यांच्या मागणीमध्ये रूपांतर होतं आणि मागणी वाढते. म्हणजेच काय, गुंतवणुकीमुळं मागणी वाढली, ही काय झालेली आहे, डिमांड इन्क्रीजेस. आता डिमांड, सपोज द डिमांड इन्क्रीजेस बाय 100. आता दुसरीकडे काय होतं की ज्या क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे तर त्यामुळं उत्पादन देखील वाढते, की समजा हे उत्पादन वाढलं आणि उत्पादन वाढल्यामुळं काय झालं, बाजारातील एकूण पुरवठासुद्धा वाढतो. एकीकडे मागणी वाढली, आता दुसरीकडे पुरवठा वाढला. आता पुरवठा जर 100 वस्तू इतकाच वाढला, म्हणजे मागणीतील वाढ 100, पुरवठ्यातील वाढ 100, ही दोन्ही बरोबर आहे, असं असेल तर त्यांचं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेमधलं जे संतुलन ते डिस्टर्ब होत नाही. मात्र आता जर अशी अवस्था झाली की मागणी वाढली 100 आणि पुरवठा वाढला 50, तर मग अशा वेळेस काय होईल की डिमांड इज नॉट इक्वल टू सप्लाय. ठीक आहे, डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मागणी जास्त आणि पुरवठा कमी, म्हणून मग अर्थव्यवस्थेत तेजीची स्थिती निर्माण होईल. तेजीची स्थिती निर्माण झाली की गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढली की लोकांचं उत्पन्न आणखीन वाढेल, आणखीन मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेत ते तेजीचं चक्र सुरू होईल. आता या उलट जर झालं की पुरवठा वाढला 100 आणि मागणी वाढली 50, आता ही मागणी 50 का वाढू शकेल, यासाठी त्यांनी केन्सचा जो सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन आहे किंवा केन्सचा मानसशास्त्रीय सिद्धांत जो आहे की त्यामध्ये
उपभोग प्रवृत्ती आणि बचत प्रवृत्तीविषयी भाष्य केलेलं आहे. म्हणजे लोकांची या काळात बचत प्रवृत्ती जास्त असेल आणि मग मागणी 50नीच वाढली आणि पुरवठा मात्र 100नी वाढला, तर मग अतिरिक्त पुरवठा निर्माण होईल. आपल्याला माहिती आहे की पुरवठा जास्त मागणी कमी अशी परिस्थिती असली की अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते आणि मग अशी मंदी आली की मग मंदीचं चक्र सुरू होतं. मग या दोन्ही प्रकारची चक्र येऊ नयेत म्हणून मग आपण आपल्या देशातली गुंतवणूक कोणत्या दराने वाढवावी जेणेकरून अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठा हे दोन्हीही समान दराने वाढतील हे शोधणं, हे मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समानता आणणं, असा कोणता गुंतवणुकीचा दर आहे की जेणेकरून त्या दराने गुंतवणूक केल्यास आपल्या देशामध्ये मागणी आणि पुरवठ्यातील वाढ ही दोन्ही समान असेल, असा दर शोधणे, असा वृद्धी दर शोधणे अर्थव्यवस्थेचा, म्हणजेच हा स्टेडी ग्रोथ रेट शोधणे, हे या हॅरॉल्ड डोमर प्रतिमानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता त्यांनी दोघांनी की रोल ऑफ इन्व्हेस्टमेंट, की इन्व्हेस्टमेंटला, गुंतवणुकीला प्रमुख रोल दिलेला आहे आणि जर अर्थव्यवस्थेत संतुलन राहायचं असेल तर इन्कम आणि आउटपुट ह्या दोन्ही एकाच दराने वाढलं पाहिजे आणि यांच्यात जर डायव्हर्जन्स झाला सो इट विल लीड टू एक्सेस ऑर आयडल कॅपॅसिटी. जर यांच्यामध्ये काही विसंवाद निर्माण झाला, एक तर तेजी येईल, तर तेजी आली तर अर्थव्यवस्थेत मागणी वाढेल आणि मंदी आली तर अर्थव्यवस्थेत आयडल कॅपॅसिटी वाढेल, असलेली भांडवल क्षमतेचा पूर्ण कार्यक्षम वापर होणार नाही. आणि ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था जी इक्विलिब्रियम पाथवर आहे, की जी संतुलित आर्थिक वृद्धीच्या मार्गावर चाललेली आहे, तर ती डिस्टर्ब होईल. आणि मग हे करण्यासाठी त्यांनी असं सांगितलं आहे की आर्थिक वृद्धी सातत्याने व्हावी यासाठी काय वाढत राहिलं पाहिजे, नेट इन्व्हेस्टमेंट, निव्वळ गुंतवणूक वाढत राहिली पाहिजे आणि लोकांची जी वास्तविक उत्पन्न वाढ आहे ती या गुंतवणुकीतील वाढीमुळे अशा प्रकारे वाढली पाहिजे की ज्याच्यामुळं फुल कॅपॅसिटी यूज ऑफ ग्रोथ ऑफ स्टॉक ऑफ कॅपिटल, की भांडवलाच्या क्षमतेमध्ये, उत्पादन क्षमतेमध्ये जितकी वाढ झालेली आहे तर तितकीच वाढ उत्पन्नामधून होणारी मागणीतील वाढ असली पाहिजे आणि मग ह्याच्यात अशा दराने वाढवणे. So this required rate of income growth may be called the warranted rate of growth or full capacity growth rate. वारंवार हे शब्द येत आहेत, वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ किंवा फुल कॅपॅसिटी रेट ऑफ ग्रोथ, म्हणजे असा आर्थिक वृद्धी दर की ज्याला ते आश्वासित वृद्धी दर किंवा पूर्ण क्षमता वृद्धी दर असंच देखील म्हणतात. सो व्हॉट इज called as the steady rate of growth? What are the other names of steady rate of growth? So it is called as warranted rate of growth, full capacity growth rate, किंवा अजून त्याला एखादं नाही, हे दोनच नाव आहेत त्याला, तर ही दोन नावं त्यासाठी वापरली जातात. आता या सिद्धांताची गृहीतकं काय आहेत ही फार महत्त्वाची आहेत की अ फुल एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ इन्कम ऑलरेडी एक्झिस्ट ऑलरेडी, कारण की हे विकसित राष्ट्रांसाठीचं प्रतिमान आहे, तिचं पूर्ण रोजगार आधीच आहे आणि तो डिस्टर्ब होऊ नये अशा प्रकारे आपण गुंतवणूक वाढवली पाहिजे, हा या दोन्हींचा म्हणण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पूर्ण रोजगार ऑलरेडी आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था असल्यामुळं सरकारचं कुठलाही हस्तक्षेप नाही आहे. सध्या तरी आपण हे जे मॉडेल शिकतोय ते क्लोज्ड इकॉनॉमी मॉडेल आहे, की म्हणजे ह्याच्यामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था, फारसं परकीय भांडवल त्याची भूमिका या अर्थव्यवस्थेत नाही, अशा प्रकारच्या देशासाठी हे लागू पडतं. आणि देर आर नो लॅग्स इन ॲडजस्टमेंट ऑफ व्हेरिएबल्स, म्हणजेच काय की बचत झाली की बचतीचं त्वरित रूपांतर गुंतवणुकीत होतं आणि गुंतवणुकीचं त्वरित रूपांतर कशामध्ये होतं, उत्पादन क्षमतेमधल्या वाढीमध्ये होतं. खरं तरी हे असं नसतं. बचत करणारे लोक वेगळे असतात, ते हळूहळू आपली गुंतवणूक करतात, मग ती बचत वित्तीय बाजारात येते, वित्तीय बाजारातनं कर्ज घेणारा कर्ज घेतो, कर्ज घेणाऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर काही काळाने त्याचं इन्व्हेस्टमेंट होते, मशीन्स येतात, उत्पादन सुरू व्हायला 6-8 महिन्यांचा वेळ लागतो. मात्र या सिद्धांत असं गृहीत धरलेलं आहे की देर आर नो लॅग्स इन ॲडजस्टमेंट ऑफ व्हेरिएबल्स. बचत, गुंतवणूक, उत्पन्न, खर्च हे ॲडजस्ट कम्प्लिटली विदिन द सेम पिरियड ऑफ टाईम, लगेच. आता ह्याच्यात आणखीन एक काय की
बचतीची प्रवृत्ती, बचतीची सीमांत प्रवृत्ती आणि बचतीची सरासरी प्रवृत्ती ह्या स्थिर आहेत. मग जेव्हा आपण म्हणतो की बचतीची प्रवृत्ती स्थिर आहे, याचाच अर्थ उपभोग प्रवृत्ती सुद्धा स्थिरच असली पाहिजे. त्याच वेळी हे बचतीची आणि उत्पन्नाची बचतीची प्रवृत्ती समान असू शकते. बोथ propensity to save and capital coefficient, capital output ratio are given and constant. की बचतीची प्रवृत्ती आणि भांडवल उत्पादन दर, म्हणजे विशिष्ट उत्पादन करायसाठी विशिष्ट भांडवल लावावं लागतं, याचा जो दर आहे तर तो स्थिर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. की म्हणजे समजा आम्ही 1,000 रुपयांचं उत्पादन करायसाठी 500 रुपयाचं भांडवल पाहिजे. मग भांडवलचा दर झाला 0.5, की भांडवल 500 आणि उत्पादन 1,000, याचा अर्थ 500 भागिले 100 1,000 बरोबर 0.5 किंवा अर्धा. तर हा दर कसा असतो? स्थिर असतो. आणि सर्व जी गुंतवणूक आहे, बचत आहे, हे सर्व नेटमध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यात काही डिप्रिसिएशन नाही, हा काही फार महत्त्वाचा नाही. त्यानंतर व्याजदरामध्ये कुठलेही बदल नसतात, प्राईस लेवल कॉन्स्टंट राहते आणि फक्त एकाच वस्तूचं उत्पादन केलं जातं असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि भांडवल आणि मजुराचं जे प्रमाण आहे उत्पादन प्रक्रियेत ते सुद्धा स्थिर असतं असंही त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आता अशा गृहीतकांच्या साह्याने ते काय आपला सिद्धांत मांडतात? खरं तर ही अतिशय सोपी गोष्ट आहे. या सिद्धांतात काहीच अवघड नाही आहे. फक्त एवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे की त्यांना काय शोधायचं आहे, तर त्यांना आर्थिक वृद्धीचा असा दर शोधायचा आहे जेणेकरून जी गुंतवणूक होणार आहे त्या गुंतवणुकीमुळे होणारा मागणीतील वाढ आणि पुरवठ्यातील वाढ ह्या दोन्हीही समान असतील आणि अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराचा दर टिकून राहील. अशा प्रकारे आर्थिक वृद्धीचा दर शोधणे म्हणजे स्टेडी ग्रोथ रेट शोधणे, सातत्यपूर्ण आर्थिक विकासाचा दर शोधणे, हे हॅरॉल्ड डोमर प्रतिमानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता हे डोमरचं प्रतिमान, आता अगदी छोट्याशा स्लाइड आहेत, आपण लगेच बघूया. आता डोमर बिल्ड्स हिज मॉडेल अराउंड द फॉलोइंग क्वेश्चन. सिन्स इन्व्हेस्टमेंट जनरेट्स इन्कम ऑन द वन हँड and increases the productive capacity on the other hand, at what rate investment should increase in order to make the increase in income equal to the increase in production capacity so that the full employment is maintained? Now what does he say? He says that on the investment, on the one hand generates income, एका बाजूला उत्पन्न वाढते, आणि on the other hand it increases the productive capacity, की जी उत्पादनाची क्षमता वाढते. मग what should be the rate of investment so that the increase in income would be equal to increase in the productive capacity? की कोणत्या दराने आपण आपली गुंतवणूक वाढवली पाहिजे जेणेकरून उत्पन्नातील वाढ जी आहे ती उत्पन्नातील वाढ आणि उत्पादन क्षमतेतील वाढ हे दोन्ही समान असतील, आणि ज्यामुळं फुल एम्प्लॉयमेंट ही दशा जी आधीच ऑलरेडी आहे तर ती अबाधित राहील, त्यात डिस्टर्बन्स येणार नाही. आणि मग हे कसं करता येईल हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. पुढे ही आन्सर्स दॅट क्वेश्चन इज forging a link between aggregate supply and aggregate demand through investment. मग तो काय करतो? ही मागणी आणि पुरवठ्यातील समानता कशाच्या सहाय्याने आणता येऊ शकेल, तर ती सहायता आणता येऊ शकेल ती आहे इट शुड बी थ्रू इन्व्हेस्टमेंट, की ही गुंतवणुकीच्या सहाय्याने ही मांडता येऊ शकेल. आता त्यांनी सुरुवातीला काय सांगितलेलं आहे की गुंतवणूक केल्यामुळे प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी किती आणि कशी वाढते याच्याविषयी त्यांनी माहिती मांडलेली आहे. सो सपोज लेट द अॅन्युअल रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट बी आय, की आपण जर आर्थिक जी गुंतवणूक आहे, वार्षिक गुंतवणूक आहे, तिचा दर समजा आय इतका आहे, आणि ह्या आय समजा आपण $1,000 गुंतवले, तर त्या प्रति डॉलरमुळं जी निर्माण होणारं जे कॅपिटल आहे, वाढ आहे, तर ती त्यांनी काय केलेली आहे, एसनी दर्शवलेली आहे. की समजा आता $1,000, आता एका डॉलरमुळं समजा 2 वस्तूंचं उत्पादन वाढणार असेल तर एकूण वस्तूंचं उत्पादन किती वाढेल? $1,000मुळं 2,000 वस्तूं इतकं उत्पादन वाढेल. आता इथं आपल्याला गोष्ट क्लिअर झाली की 1,000 जर आपण डॉलर्सची गुंतवणूक वाढवली, आपण ही गुंतवणुकीतील वाढ आहे, लक्षात ठेवा, एकूण गुंतवणूक नाही, ही गुंतवणुकीतील वाढ आहे.
आणि एका डॉलरमुळं समजा 2 वस्तूंचं उत्पादन वाढत असेल तर $1000 एकूण वस्तूंचं उत्पादन किती वाढलं? 2000. पण इथे एक लक्षात घेण्याची गोष्ट काय की ऑलरेडी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार होता. आता तुम्ही ही जी नवीन गुंतवणूक आली ती गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही काय केलं? नव्याने मशिनरी घेतली, नव्याने भांडवल आणलं, पण मजूर कुठून मिळणार तुम्हाला? मग हे जे मजूर होते तर तिथेही आपण त्याच्या गृहीतकामध्ये काय पाहिलेलं आहे? देर इज अ फिक्स प्रपोर्शन ऑफ कॅपिटल अँड लेबर इन द प्रोडक्शन प्रोसेस अँड फुल एम्प्लॉयमेंट लेवल ऑलरेडी एक्झिस्ट. जर पूर्ण रोजगार ऑलरेडी आहे आणि भांडवलाचं आणि श्रमिकाचं प्रमाण स्थिर असेल तर काय होईल की आता या $1000 जे आपण गुंतवलेले आहेत ह्याचं म्हणजे जी बचत आहे तिची गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला काही मजुरांची आवश्यकता पडणार आहे. मग हे मजूर कुठून आणणार तुम्ही? मग तुम्ही काय करणार? ऑलरेडी तर पूर्ण रोजगार आहे. मग अशा वेळेस काही जे जुने उद्योग असतात ते बंद पडतात. समजा ह्या पूर्वीचं एकूण उत्पादन किती होतं? 10,000 वस्तूंचं होतं. आता वस्तूंचं उत्पादन किती होणार आहे? 12,000 होणार आहे का? सॉरी, कारण की ह्या ₹1000 किती वस्तूंचं उत्पादन वाढलेलं आहे? 2000 वस्तूंचं उत्पादन वाढायला पाहिजे आणि एकूण उत्पादन किती व्हायला पाहिजे? 12,000. हेच काय आय आणि हे काय एस म्हणजे इन्क्रीज इन प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी पर डॉलर. याला तो काय म्हणतो? IS असं म्हणतो. आता हा IS किती आला पाहिजे? IS आला पाहिजे 12,000. ठीक आहे. ही 10,000 अधिक वाढलेल्या 2,000 वस्तू अशा 12,000 असलं पाहिजे. मात्र ह्या 2,000 वस्तू ज्या आपण नव्याने तयार करतोय यासाठी काय होईल की सुरुवातीचे आता रोजगार आपल्याला जर पाहिजे असेल तर जे रोजगार या 10,000 वस्तू गुंतवण्यामध्ये उत्पादन करण्यात गुंतलेले होते त्यांच्यापैकी काही कंपन्या नफा न परवडल्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये त्या न टिकल्यामुळं त्या बंद पडतात आणि त्यांच्यातले कामगार मग या 2,000 वस्तूंच्या उत्पादनासाठी उपलब्ध होतात. म्हणून काय होईल? ही वाढ तर जशाला तशी राहील, मात्र काही प्रमाणामध्ये जुनी जी आर्थिक उत्पादन होतं तर ते कमी होईल. मग हे समजा 10,000च्या ऐवजी 9,500 एवढं झालेलं आहे. तर नेट वाढ जी असेल किंवा एकूण जे उत्पादन असेल ₹1,000 गुंतवणुकीच्या वाढीनंतर ते 12,000 नसून म्हणजे IS एवढं नसून IS पेक्षा थोडंसं कमी असतं. म्हणजे हे 9,500 अधिक 2,000 म्हणजे 11,500 एवढं असतं. आता हे जे 11,500 तर हे 11,500लाच त्यांनी नाव दिलेलं आहे ISच्या ऐवजी तो त्याला नाव देतो I सिग्मा. की गुंतवणुकीतील जी वाढ की जुन्या काही कंपन्या बंद झाल्यामुळं एकूण जुनं उत्पादन जे कमी होतं त्यामुळं जी निव्वळ आत्ता झालेली वाढ आहे किंवा नेट इन्क्रीज किंवा नेट आउटपुट आफ्टर न्यू इन्व्हेस्टमेंट हे जे सो इट इज रिप्रेझेंटेड नॉट बाय द IS बट इट इज रिप्रेझेंट बाय द I सिग्मा. तर या सिग्माला त्यांनी जे नाव दिलेलं आहे आता ते काय वापरतो हे आपण बघूया. सोपी गोष्ट आहे. सो इथं बघा, दिस कॅन बी इंडिकेटेड बाय I सिग्मा वेअर द सिग्मा रिप्रेझेंट्स द नेट पोटेन्शियल सोशल ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. की इथं काय झालेलं आहे की जी एकूण उत्पादन होतं तर ते 12,000 असतं, 10,000 अधिक 2,000. मात्र ते किती आहे? काही कंपन्या बंद पडल्यामुळं त्यांचं उत्पादन कमी झालं आणि ते 12,000च्या ऐवजी 11,500 एवढं आहे. तर ही जी घट आहे ती घट धरून म्हणजे जे निव्वळ उत्पादनातील वाढ आहे तर ही सगळी दर्शवणारी संज्ञा कोणती आहे? तर त्याला तो काय म्हणतो? I सिग्मा. अकॉर्डिंगली I सिग्मा इज लेस दॅन IS. म्हणजे नेहमीच काय असतं? आता IS मी मगाशी सांगितलं तुम्हाला हे किती होतं? 12,000. इट इज ऑलवेज लेस दॅन द I सिग्मा. आता परीक्षेत तुम्हाला मी प्रश्न विचारेन की I सिग्मा इज ग्रेटर दॅन IS किंवा IS इज ग्रेटर दॅन I सिग्मा किंवा I सिग्मा इज इक्वल टू IS असं जर आपण विचारलं तर द आन्सर शुड बी IS इज ग्रेटर दॅन I सिग्मा और I सिग्मा इज लेस दॅन IS. ठीक आहे. तर हे जर आपल्याला आता लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. सॉरी,
तुम्ही व्यवस्थित ऐकाल, एकदा परत ऐकाल तर तुम्हाला याच्यामधला काही त्रास वाटणार नाही. अतिशय सोपी संकल्पना आहे. ठीक आहे, सॉरी, मी जरा स्क्रीन क्लिअर करतोय म्हणजे आपल्याला आणखीन त्यातले पुढचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मांडता येतील. आता अकॉर्डिंगली आय सिग्मा इज लेस दॅन आय एस. आय सिग्मा इज द टोटल नेट पोटेन्शियल इन्क्रीज इन आउटपुट ऑफ द इकॉनॉमी. ही नवीन गुंतवणुकीनंतर अर्थव्यवस्थेतली जी निव्वळ एकूण जी वाढ आहे उत्पादनातील, तर ती दर्शवली कशाने जाते? या सिग्माने दर्शवली जाते. आणि यालाच काय म्हणतो आपण? सिग्मा इफेक्ट असं म्हणतो. की जी काही द नेट पोटेन्शियल इन्क्रीज इन द आउटपुट इज नोन ॲज द सिग्मा इफेक्ट. की अर्थव्यवस्थेतील जी निव्वळ उत्पादनातील वाढ आहे तर तिला काय असं म्हणतात? तर तिला सिग्मा इफेक्ट असं म्हणतात. आणि हे जे सिग्मा इफेक्ट आहे, सो इट रिप्रेझेंट्स द सप्लाय साईड ऑफ आवर सिस्टम. हाही प्रश्न येऊ शकतो की सिग्मा इफेक्ट रिप्रेझेंट्स द डिमांड साइड ऑफ द इकॉनॉमी, सप्लाय साइड ऑफ द इकॉनॉमी, इंटरनॅशनल ट्रेड साइड ऑफ द इकॉनॉमी. तर आवर आन्सर शुड बी द सप्लाय साइड ऑफ द इकॉनॉमिक सिस्टम. ठीक आहे. आता ही जी वाढ आहे, आता वस्तूंची निव्वळ वाढ किती झाली? आधी 10,000च्या ऐवजी आता किती झाली? 11,500. म्हणजे निव्वळ वाढ किती झाली? 1,500 वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. आता हे 1,500 वस्तू खपवण्यासाठी मागणीमध्ये किती वाढ झाली पाहिजे हे दर्शवण्यासाठी मग तो काय करतो? आता त्याची डिमांडची जी साईड आहे तर तो एक्सप्लेन करत असतो. आता तो कशा प्रकारे करतो हे मी जरा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मला वाटतं आता तुम्हाला दिसेल. द डिमांड साईड इज एक्सप्लेन बाय द केन्शियन मल्टिप्लायर. आता केन्सचा जो मल्टिप्लायर आहे तो तुम्ही ऑलरेडी शिकलाय असं मी गृहीत धरतो. की मल्टिप्लायर काय सांगतो की जेव्हा आपण गुंतवणूक वाढवतो तर त्या गुंतवणुकीमुळं लोकांचं उत्पन्न जे आहे तर ते फक्त तेवढ्याने न वाढता त्याच्यापेक्षा अनेक पटींनी वाढवते. ठीक आहे. आणि ॲक्सिलरेटर म्हणजे त्वरक काय सांगतो की जेव्हा उत्पादन किंवा उत्पन्न वाढते तेव्हा गुंतवणूक किती वाढते हे सांगणारी संकल्पना म्हणजे ॲक्सिलरेटर. आणि जेव्हा गुंतवणूक वाढते त्यामुळं जे एकूण उत्पादन आहे तर ते त्या गुंतवणुकी इतकंच न वाढतं त्याच्यापेक्षा अनेक पटींनी वाढते, मल्टिप्लाय करतं त्या गुंतवणुकीच्या अमाऊंटला. तर त्याला ते काय म्हणतात? मल्टिप्लायर असं म्हणतात. समजा 1,000 रुपयाच्या गुंतवणुकीमुळं 2,000 वस्तूंचं उत्पादन वाढलं तर हे जे आहे ना तर ह्याला ते मल्टिप्लायर असं म्हणतो, गुणक असं म्हणतो. आता लेट द ॲन्युअल इन्क्रीज इन डिमांड बी डिनोटेड बाय चेंज इन वाय. की ही जी मागणीतील वाढ आहे तर ती काय आहे? तर किंवा इथं मागणी म्हणतं एकूण उत्पन्नातील जी वाढ आहे तर ती समजा चेंज इन वाय या संज्ञेने दर्शवलेली आहे. आणि जी गुंतवणुकीतील वाढ आहे तर ती चेंज इन आय याने दर्शवलेली आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जे मल्टिप्लायरचं जे सूत्र आहे की चेंज इन आय इज इक्वल टू 1/अल्फा. तर आता मल्टिप्लायरचं खरं सूत्र आहे के इज इक्वल टू 1/अल्फा. आता हे अल्फा काय आहे? तर अल्फा इज 1/MPS. MPS म्हणजे काय? तर सीमांत बचत प्रवृत्ती. सीमांत बचत प्रवृत्ती तुम्हाला माहिती आहे की जेव्हा व्यक्तींचं उत्पन्न वाढतं तेव्हा उत्पन्न वाढल्यानंतर ह्या केन्सच्या मानसशास्त्रीय सिद्धांतात तो काय सांगतो की ॲज द इन्कम ऑफ द पर्सन इन्क्रीजेस द कन्झम्पशन ऑफ दॅट पर्सन ऑल्सो इन्क्रीजेस बट नॉट बाय ॲज मच ॲज द इन्क्रीज इन द इन्कम. की जितक्या दराने एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत गेलं, एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न वाढत गेलं की त्याचा खर्चही वाढतो, मात्र खर्चातील जी वाढ आहे तर ती उत्पन्नातील वाढीपेक्षा कमी असते. म्हणजेच काय की जसजसं व्यक्तींचं उत्पन्न वाढत जातं, 1 लाखाचे 2 लाख महिना, 2 लाखाचे 3 लाख महिना, तर तो पहिल्यापेक्षा जास्त खर्च करतो, मात्र या खर्चाचं एकूण उत्पन्नाशी असणारं प्रमाण हे कमी कमी होत जातं. उदाहरणार्थ समजा 1 लाख रुपये उत्पन्न असताना तो 1 लाखाचे 1 लाख खर्चत होता,
2 लाख झालं तेव्हा तो 1.5 लाख खर्चत होता आणि 50,000ची बचत करत होता. 3 लाख झालं तेव्हा तो कदाचित 1,80,000 खर्चत होता आणि 1,20,000ची बचत करत होता. म्हणजेच काय, व्यक्तीचं उत्पन्न जसजसं वाढत जातं तसतशी त्या व्यक्तीचा खर्च वाढतो, मात्र खर्चापेक्षा बचतीचं प्रमाण जास्त वाढत जातं. आता ही जी सीमांत बचत प्रवृत्ती आहे की शेवटच्या उत्पन्नातील वाढीपैकी किती पैशाची बचत केली जाते, ह्यालाच आपण काय म्हणतो, MPS असं म्हणतो. समजा MPS जर 0.5 असेल, लक्षात ठेवा 0.5 असेल, तर मल्टिप्लायरची व्हॅल्यू किती आहे, K = 1/अल्फा. आता अल्फा काय, MPS आहे, म्हणजेच काय होईल, K = 1/0.5. So the value of the multiplier would be 2. So what does this mean? याचा अर्थ काय की जर आपण 1,000 रुपयाची गुंतवणूक केली तर आपल्या देशाच्या उत्पन्नामध्ये 2,000 रुपये इतकी लोकांचं उत्पन्न वाढणार आहे. आता ही बचत प्रवृत्ती जेवढी कमी असेल तेवढं अर्थव्यवस्थेमधलं जे मल्टिप्लायर आहे तो मोठा असतो. आता कसा तो आपण परत बघूया. सॉरी हां, हे पुसून घेतो एकदा, एकच मिनटं. पुढच्या लेक्चरला जवळपास इथं एक वेगळी स्लाईड कोरी पण मांडेल मी. ठीक आहे. आता इथं मला काय सांगायचं तुम्हाला की ही मल्टिप्लायरची संकल्पना आपण नीट समजून घेतली पाहिजे, कारण की त्याच्यावरच ही अल्फा सिग्मा या दोन्ही संकल्पना आधारित आहेत. मग जर आता 0.5 होता जेव्हा बचत प्रवृत्ती, त्यावेळेस आपण पाहिलं की 1/0.5, मग अशा वेळेस मल्टिप्लायरची व्हॅल्यू किती आली, 2. आता जर बचतीची प्रवृत्ती वाढलेल्या उत्पन्नापैकी फक्त 20% बचत करायची असेल किंवा म्हणजे 0.2 एवढी असेल, तर मग अशा वेळेस 0.2ने जर 1ला डिवाईड केलं आपण, तर अशा वेळेस त्याची व्हॅल्यू येते 5. याचाच अर्थ काय की बचत प्रवृत्ती जेवढी कमी तेवढं वाढलेल्या गुंतवणुकीमुळे लोकांचं उत्पन्न जास्त मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ते जितक्या जास्त प्रमाणात वाढेल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढेल. आता आपल्याला जर असं करायचं असेल की या वाढलेल्या गुंतवणुकीमुळे किती प्रमाणामध्ये लोकांची इन्कम वाढेल, म्हणजेच त्या वाढलेल्या इन्कममुळं किती मागणी वाढेल, तर हे सांगण्यासाठी त्यांनी जे सूत्र वापरलेलं आहे तर त्या सूत्राचं जे वर्णन आहे तर ते इथं तुम्हाला दिसते. हे बघा, चेंज इन वाय, इथे चेंज इन वाय = चेंज इन I × 1/अल्फा. आता म्हणजेच काय की एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजे चेंज इन वाय किती असेल, तर इट वुड बी चेंज इन I म्हणजे गुंतवणुकीतील झालेली वाढ गुणिले 1/अल्फा म्हणजेच मल्टिप्लायर, तर इतकी असेल. आणि मग द इन्क्रीज इन इन्कम विल बी, इथे दिलेलं आहे बघा ही लास्ट सेंटेन्स की इन्क्रीज इन इन्कम विल बी इक्वल टू, एक सेकंड, इधर द इन्क्रीज इन इन्कम वुड बी इक्वल टू द मल्टिप्लायर टाइम्स द इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट, की जेवढी बचतीत झालेली वाढ आहे त्याला मल्टिप्लायरची किमतीने जी वाढ केली, समजा आपण $1,000 वाढवलं आणि 0.5 एवढी जर आपल्याकडे मल्टिप्लायरची व्हॅल्यू असेल तर ते किती येईल की 1,000 × 0.5 म्हणजे 500. आणि जर 1,000 या मल्टिप्लायरची व्हॅल्यू 1/अल्फा 2 असेल तर 1,000 × 2 म्हणजे 2,000. तर मागणीतील वाढ किती असेल, 2,000 एवढी असेल. तर आता या दोघांच्यात आपल्याला इक्विलिब्रियम पाहिजे असेल, मागणीतील वाढ आणि पुरवठ्यातील वाढ. मग पुरवठ्यातील वाढ त्यांनी कशाने सांगितलेलं आहे, पुरवठ्यातील वाढ ही I सिग्मानी दाखवली जाते आणि मागणीतील वाढ कशाने दाखवली जाते, ही चेंज इन I × मल्टिप्लायर ही या दोघांनी दाखवली जाते. आता मग ह्या दोघांच्या साहाय्याने जर आपण हे जर समीकरण सोडवलं तर आपल्याला असं मिळेल की चेंज इन I = आता मग हे चेंज इन I इकडला इकडंच राहिला आणि हा जो आहे इथं मल्टिप्लाइड आहे, हा गुणाकारात आहे, तो इकडे येऊन भागीकारात झाला.
म्हणजेच काय, चेंज इन आय अपॉन आय इज इक्वल टू, इथं काय सिग्मा आहे, सॉरी हा यांच्याकडनं चुकला आहे, हा आय सिग्मा आहे, तर सिग्मा आणि हा इकडं अल्फा जो आहे तो भागीला इकडे जाऊन तो गुणिले होईल. इथं ही चूक आहे, लक्षात ठेवा, हा सिग्मा आहे. ठीक आहे, तर चेंज इन आय अपॉन आय इज इक्वल टू अल्फा इंटू सिग्मा, की आर्थिक वृद्धीचा आता चेंज इन आय अपॉन आय म्हणजे काय, की गुंतवणुकीच्या वाढीचा दर आहे, की अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या वाढीचा दर किती असला पाहिजे, तर तो अल्फा आणि सिग्मा यांच्या गुणाकारा इतका असला पाहिजे. म्हणजेच काय, की दिस इक्वेशन शोज दॅट टू मेंटेन फुल एम्प्लॉयमेंट द ग्रोथ रेट ऑफ नेट ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट, की की जर अर्थव्यवस्थेतील पूर्ण रोजगाराचा दर टिकवायचा असेल तर अर्थव्यवस्थेतील निव्वळ गुंतवणुकीच्या वाढीचा दर किती असला पाहिजे, सो इट शुड बी इक्वल टू अल्फा इंटू सिग्मा. म्हणजेच काय, MPS टाइम्स द प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कॅपिटल. आता सिग्मा काय दर्शवतो, प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कॅपिटल. आपण बघितलं की इतके डॉलर वाढवल्यामुळं किती प्रति डॉलर वाढ होईल उत्पादनातील, हे दर्शवणारी संज्ञा म्हणजे कोणती होती, सिग्मा. आणि अल्फा म्हणजे काय, बचत प्रवृत्ती होती. मग ह्या दोघांच्या गुणाकारा इतका तो वाढतो. आता दिस इज द रेट at which investment must grow to assure that the full capacity in order to maintain steady rate of growth. मग इथं आपल्याला हे जो चेंज इन आय अपॉन आय, तर हे काय दर्शवतो, तर हा गुंतवणूक वाढीचा असा दर दर्शवतो की जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार टिकून राहील आणि अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यातलं संतुलन टिकून राहील. आता हे संतुलन कशा प्रकारे टिकून राहील, तर याविषयी त्यांनी जे मांडलेलं आहे, तर त्यांनी उदाहरण सांगितलेलं बघा, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे उदाहरण. आता इथं त्यांनी काय केलेलं आहे की डोमर गिव्स अ न्यूमेरिकल एक्झाम्पल टू एक्सप्लेन हिज पॉईंट. लेट सिग्मा बी 25%. 25% म्हणजेच काय, 25/100. ठीक आहे. अल्फा बी 12%. अल्फा किती आहे, 12% म्हणजे 12%. आणि वाय बी अर्थव्यवस्थेतलं एकूण उत्पादन किती आहे, तर ते $150 बिलियन पर इयर इतकं आहे. जर पूर्ण रोजगार आपल्याला मेंटेन करायचा असेल तर अमाऊंट इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 12 डिवायडेड बाय 100. म्हणजेच काय, की आता जर एकूण अर्थव्यवस्थेची जी साईज आहे तर ती $150 बिलियन असेल आणि जी बचत प्रवृत्ती आहे MPS आहे तर ती किती आहे, 12% असेल. याचा अर्थ अर्थव्यवस्थेतलं एकूण आय किती असणार आहे किंवा गुंतवणुकीतील वाढ किती असणार आहे, तर ह्या 150ला च्या म्हणजे MPS सरासरी बचत प्रवृत्ती किती आहे, सीमांत बचत प्रवृत्ती 12% एवढी आहे. मग या 150च्या 12% म्हणजे किती, $18 बिलियन एवढी गुंतवणूक वाढवली पाहिजे. आणि एवढी गुंतवणूक वाढवली तर मग या गुंतवणुकीमुळं होणारी वाढ जी आहे आर्थिक उत्पन्नातील एकूण उत्पादनात आहे, म्हणजे आपलं एकूण आत्तापर्यंत जो GDP आहे तो किती आहे, $150 बिलियन. इथं दाखवलेलं आहे बघा, वाय इज इक्वल टू $150 बिलियन. आता हे या वायच्या बचत प्रवृत्ती आपण सांगितली 12%, आणि ह्या 12%तून आणि या दोघांच्या ह्याच्यातून वाढ होणारी जी आहे म्हणजे ती जवळपास $18 बिलियन वाढ होणार आहे. ह्याच्यामुळं अर्थव्यवस्थेतील उत्पादन 25% वाढणार असेल तर 25/100. मग ह्याच्या वाढीचा दर जो आहे तर तो जर आपण इथं काढला तर इथं आपण बघितलं हे 150 गेले, हे 150 गेले. आता आय सिग्मा सॉरी अल्फा आणि सिग्मा राहिला. इथं अल्फा किती आहे 12/100 आणि सिग्मा किती आहे 25/100. ह्यांचा जर गुणाकार केला आपण तर 25 एके 25 आणि 25 चोक 100. मग इथं खाली आले 4. करूयात का आपण, एक मिनटं. आता इथं जर बघितलं तुम्ही 25 गेले, 25 चोक 100 आले, तर 4 त्रिक 12 आले. मग 4 त्रिक 12 म्हणजेच काय, हे 3 उरले आणि हे खालचे 100 उरले. 3/100 म्हणजेच किती, 3%, 3%. आता हे 3% काय दर्शवते, हा जर आपल्याला प्रश्न सुटला तर आपल्याला हा सिद्धांत समजल्यासारखा झाला. आता आपण बघूयात हे काय आहे नक्की ते. आता इथं जर तुम्ही बघाल तर
आपण जर $18 बिलियन गुंतवणूक केली तर त्याच्या 25% राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ होणार आहे. आता $18 बिलियनच्या 25% जर आपण काढलं तर 18चं जर आपण 4 भागात डिव्हिजन केलं म्हणजे 4.5 येतं. 4.5 गुणिले 2 म्हणजे 9, 9 दुनी 18. याचाच अर्थ काय की जेव्हा आपण $18 बिलियन गुंतवणूक करतो तर त्यामुळं लोकांची जी उत्पन्न जे आहे किंवा मागणीतील वाढ आहे तर ती किती असते, ती साधारणतः $4.5 बिलियन एवढी लोकांचं उत्पन्न वाढते आणि तितक्याच प्रमाणामध्ये उत्पादन क्षमता देखील वाढत आहेत. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर thus in order to maintain full employment, income must grow at the rate of 3% per annum and this is the equilibrium growth rate of growth. की जर आपल्याला पूर्ण रोजगार असणारी आर्थिक वृद्धी हवी असेल तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की तर आपण हे लक्षात धरलं पाहिजे की जर आपल्याला अशा प्रकारे गुंतवणूक वाढवावी लागेल की जेणेकरून आर्थिक वृद्धीचा दर किती होईल, 3% होईल आणि 3% आर्थिक वृद्धी जर आपण साध्य करू लागलो तर गुंतवणुकीमुळे होणारी उत्पादन क्षमतेतील वाढ आणि लोकांच्या मागणी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे झालेली मागणीतील वाढ या दोन्ही समान असतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं डायव्हर्जन्स येणार नाही आणि मग अर्थव्यवस्था एका गोल्डन पाथवर एका सुवर्ण पथावर चालत राहील असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथं जर पाहिलं आपण याच्यातनं अर्थव्यवस्था गोल्डन पाथवर जाईल विदाऊट एनी फ्लक्च्युएशन, कुठलेही सायक्लिकल फ्लक्च्युएशन्स नसतील. वेन चेंज इन आय अपॉन आय म्हणजे रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ग्रेटर दॅन द इकॉनॉमी. जर याच्यापेक्षा जास्त दराने आपण आर्थिक वृद्धी गुंतवणूक वाढवली तर अर्थव्यवस्थेमध्ये बूम येईल आणि जर त्याच्यापेक्षा कमी दराने वाढवली तर अर्थव्यवस्थेमध्ये डिप्रेशन म्हणजे मंदी येईल. तर ह्याच्यातून काय सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांना एकत्रित आणणारा जो घटक आहे तो गुंतवणुकीच्या वाढीचा दर आहे की कोणत्या दराने गुंतवणूक करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराचा दर टिकून राहील आणि अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं इम्बॅलन्स तयार होणार नाही जेणेकरून अर्थव्यवस्थेत डिप्रेशन येणार नाही किंवा फारशी तेजी येणार नाही आणि अर्थव्यवस्था संतुलितपणे आर्थिक वृद्धीच्या पथावर चालत राहील हे दाखवण्यासाठी ह्या हॅरॉडच्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो. उद्याच्या तासाला आपण डोमरच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान बघणार आहोत तर त्यावेळेस वाटलं असतं एकदा याची रिव्हिजन करू. तुम्ही घरी हे कॅल्क्युलेशन करून बघा तर अतिशय सोपं आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मला वाटतं आपण इथेच थांबूयात, उद्या परत भेटूयात. सध्या आम्ही सर्वजण कोरोनाच्या सर्वेला असल्यामुळं आमचं तेही काम सुरू आहे तर चालेल, हरकत नाही. पण उद्या आपला तास निश्चितपणे होईल आणि उद्या आपण रॉय हॅरॉडचं जे आर्थिक विकासाचं प्रतिमान आहे त्याची माहिती बघणार आहोत. त्याच्या नोट्स ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत, तुम्ही त्या वाचून ठेवल्या तर तुम्हाला समजायला उपयोग होईल. धन्यवाद, थांबूया.